साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। प्रत्येकजण आपण सामाजिक कार्यात अग्रेसर आहोत अशी बतावणी करणारे आणि समाजसुधारक, समाजसेवक आपल्या अवतीभोवती वावरताना दिसतात। पण प्रत्यक्ष आपल्या कृतीतून बेघरांचा वाढदिवस करून नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांनी सामाजिक कार्यात एक आपली छापच निर्माण केली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि जय भारत माता व ग्रामीण सेवावृत्ती यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांनी बेघरांसाठी एक नवाच उपक्रम हाती घेतला। यावेळी त्यांनी फुटपाथवर राहणाऱ्या दिव्यांगांना एकत्रित करून त्यांना व्यवस्थित अंघोळ घातली, नवीन कपडे घातले आणि नाम सचिनारायण मूर्ति है। मैं बचपन से घर से बाहर गया। अभी सोलापुर नगर पालिका क्या बैगर हाउस में रखा है। इधर मेरा का सुबह 2 रोटी चावल देता है, शाम में 2 रोटी चावल देता है। इधर वाला बहुत अच्छा वाला है। इधर पूरा मैडम, ये म्यूनसिपालिटी ऑफिस वाला पूरा आता है। इधर आज स्नान करने का दे दिया है, अभी कपड़ा दिया है। ये कार्यक्रम बर्थडे कार्यक्रम करा है। हाँ, अभी बाहर चना देने का रखना का बोलता है, रखो बोले है। कल से काम करने का रखता है। माझं नाम है विश्वनाथ है। मैं स्टेशनवर पडले होतो। बेदार लोक हे साहेब लोक आले होता, तिकडून इकडे आणले। नंतर इथे माझ्या डॉक्टरकडे घेऊन गेले, डॉक्टर ट्रीटमेंट केले। पहिले चलायला नाही होतं, बसून व्हीलचेअरवर आता चलायला होते। आता बरोबर जाते, डॉक्टरने ट्रीटमेंट दिले आणि मॅडम सर्व हे ट्रीटमेंट करून आता जे तर बेदार दर्दी शाळेवर ॲडमिट करून टाक। तिथं 2 टाईम जेवण घेऊन भेटते, आराममध्ये संतोषमध्ये एवढे यासाठी म्हणून हे साहेब लोकांच्या। या अभिनव उपक्रमाबाबत बोलताना नगरसेविका श्रीदेवी फुलारे काय म्हणाल्या तेही पहा। जय भारत तरुण मातेच्या अंतर्गत जे डॉक्टर आहेत, या जे वृद्ध लोक आहेत, त्या लोकांना ज्यांनी जे अन्न पुरवठा वगैरे ह्यांची देखभाल वगैरे हे लोक करायला बघतात। आणि पूर्वी आपली महानगरपालिका करत होती, आता आपण ह्यांना दिलेला आहे। आणि वैशाली आव्हाड मॅडमसुद्धा ह्या ठिकाणी जास्ती त्यांनी आल्यापासून तर खूप चांगला बदल झालेला आहे। लोकांमध्ये जे उघड्यावर फिरत होते लोक, त्यांना स्वतःचं एक छत्रछाया नव्हती, त्या लोकांना आपण महानगरपालिकेने त्यांना आसरा दिलेला आहे। आणि ह्या लोकांसाठी मी आज जे काल आमची उपायुक्त डंगळे पाटील यांनी मीटिंग घेतली होती, त्या संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये एक प्लॅन आलेला होता की आपण जे वृद्ध लोक आहेत, त्यांनी घर सोडलेले आहेत कुठल्या तर कारणावरनं, अशा लोकांना आपण एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम घ्यायला पाहिजे। मी त्यांचा एक वाढदिवस करायचा आम्ही ठरवला, त्यांना आंघोळ वगैरे घालून त्यांचं हॅपी बर्थडे केलं आणि त्यांना आम्ही कपडे वगैरे देऊन हा कार्यक्रम आयोजित केला। कारण की असं समाजामध्ये खूप लोक असलेत की त्यांना मुलं बाळ असून सुद्धा न सांभाळण्यासारखं करायला बघतात। आणि खरं तर माझं मी भाग्य समजते की माझे जे पुढं आपली पिढीसुद्धा आम्ही उद्या म्हातारी होऊ शकतो। की मला एक आजोबांचं, माझे स्वतःचे आजोबा असल्यासारखे मला वाटतं, त्यांना आंघोळ घालायची वगैरे मला संधी भेटली, त्याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करते। कारण की अशी संधी बरेच लोकांना अनुभवत नसते, कारण ज्याच्या नशिबामध्ये जे भाग्य राहते त्या लोकांना जशी भेटायला बघते। आणि आपण सुद्धा असेच आपल्या प्रभागामध्ये जे काय गरीब असेल लोक, त्यांना आपण चांगलं त्यांना सुधारक करूया। आणि येते तर आपला सोलापूर शहराचा स्मार्ट एरिया होत आलेला आहे। आणि आपण सुद्धा जे उघड्यावर जे गरीब लोक फिरायला बघतात, आपण त्यांना सुद्धा एक छत्रछाया देऊन त्यांना हाताला काम भेटलं पाहिजे आणि बरेच लोक स्वतःच्या पायावर उभारले पाहिजे, हे माझं एक कर्तव्य आहे। आणि मी पूर्णपणे महानगरपालिकेच्या टीमसोबत आहे आणि इथली टीम पण खूप चांगली आहे। अशा बेघरांना सन्मान मिळाला पाहिजे, त्यांचा यथोचित असा सन्मान झाला पाहिजे, त्यांना देखील समाजात ताटमानेने जगता आले पाहिजे।
यासाठी प्रशासनाकडून वारंवार प्रयत्न केले जातात, तसा प्रतिसाद देखील लोकप्रतिनिधींकडून मिळणे अपेक्षित आहे। आज नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी प्रयत्न केला, तसा प्रयत्न इतरांनी देखील केला तर पालिका प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य अशा कामास मिळेल, अशी प्रतिक्रिया पालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली।